कृष्ण आणि सुदामा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकत होते. कृष्ण राजपुत्र होता आणि सुदामा एका गरीब ब्राह्मण कुटुंबातला. पण त्यांच्या मैत्रीत कधीच गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता. एकदा जंगलात लाकडं तोडायला गेल्यावर पावसाने त्यांना अडवले. सुदामाकडे काही फुटाणे होते जे दोघांनी वाटून खायचे होते, पण थंडी आणि भुकेमुळे सुदामाने ते एकट्यानेच खाल्ले. याच गुपित कृत्यामुळे त्याच्या नशिबात दारिद्र्य आले असे मानले जाते. वर्ष उलटली. कृष्ण द्वारकेचा राजा झाला, तर सुदामा अत्यंत गरिबीत दिवस काढत होता. त्याच्या मुलांना 2 वेळचे जेवणही मिळत नसे. सुदामाच्या पत्नीने त्याला सुचवले, तुमचा मित्र तर साक्षात द्वारकाधीश आहे, एकदा त्याला जाऊन भेटा. सुदामा काही मागण्यासाठी नाही, तर फक्त आपल्या सख्ख्या मित्राला पाहण्यासाठी द्वारकेला जायला तयार झाला. राजाला भेटायला रिकाम्या हाताने कसे जायचे? सुदामाच्या घरी काहीच नव्हते. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांकडून 4 मुठी पोहे मागून आणले आणि एका फाटलेल्या कपड्यात बांधून सुदामाच्या हाती दिले. सुदामा अनवाणी पायाने कित्येक मैल चालत द्वारकेच्या महालापाशी पोचला. फाटके कपडे आणि अशक्त शरीर पाहून पहारेकरांनी सुदामाला अडवले. पण जेव्हा कृष्णाला समजले की सुदामा आला आहे, तेव्हा तो राजसिंहासनावरून अनवाणी धावत सुटला. कृष्णाने सुदामाला मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साक्षात देवाने आपल्या गरीब मित्राचे पाय धुतले आणि त्याला आपल्या सिंहासनावर बसवले. महालाचे वैभव बघून सुदामा लाजला आणि त्याने पोह्यांची पुरचुंडी लपवून ठेवली. पण अंतर्यामी कृष्णाने ती खेचून घेतली. कृष्णाने 1 मूठ पोहे खाल्ले आणि सुदामाला एक लोक दिला, एक स्वर्ग दिला. दुसरी मूठ खाल्ली आणि दुसरे लोक दिले. जेव्हा तिसरी मूठ घेणार होता, तेव्हा रुक्मिणीने त्याचा हात धरला, कारण कृष्ण सर्व काही सुदामाला देऊन टाकत होता. सुदामाने कृष्णाकडे काहीही मागितले नाही. तो रिकाम्या हाताने परतला. पण जेव्हा तो आपल्या गावी पोहोचला, तेव्हा तिथे त्याची झोपडी नव्हती. त्याऐवजी एक सोन्याचा महाल उभा होता आणि त्याचे कुटुंब सुखात होते. सुदामाच्या न मागताही कृष्णाने त्याच्या मैत्रीचे ऋण फेडले होते. खरी मैत्री ही शब्दांची किंवा मागण्यांची नसते, तर ती हृदयाच्या ओढीची असते. देवाला सोना चांदीची नाही, तर निस्वार्थ प्रेमाची भूक असते.